आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2022-23 इयत्ता 5वी विषय सर्व विषय। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2022-23 इयत्ता 5वी विषय मराठी। गुण 20। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिही। गुण 3। 1. अशी सोजी चांगली तर टिंब टिंब तरी बांधू ग बाई। उत्तर आहे लाडू। 2. टिंब टिंब गावचा बंडू शांत व कष्टाळू बावची। 3. आज कविता भारतातील अव्वल टिंब टिंब आहे। उत्तर धावपट्टू। प्रश्न पहिला ब, समान अर्थाचे शब्द लिही। कोणतेही 2। गुण 2। 1. माय, आई माता। 2. वडील, बाबा बाप किंवा पिता। 3. बळ, ताकद, हिम्मत। प्रश्न दुसरा अ, योग्य जोड्या जुळव। गुण 3। 1. फैलावणे, त्याची जोडी आहे पसरणे। 2. तत्पर असणे, त्याची जोडी तयार असणे। 3. हाणून पाडणे, त्याची जोडी आहे निष्फळ करणे। प्रश्न दुसरा ब, खालील खेळांची प्रत्येकी 2-2 नावे लिही। गुण 2। बैठे खेळ, कॅरम, चेस, अंताक्षरी। 2. मैदानी खेळ, खो खो, कबड्डी, लंगडी। प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही। गुण 3। 1. ओटा बांधण्यासाठी कोणती माती वापरतात? उत्तर तापी काठची चिकण माती ओटा बांधण्यासाठी वापरतात। 2. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर कविता पी.टी. उषा या धावपट्टीला आपले आदर्श मानते। 3. मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। प्रश्न तिसरा ब, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिही। कोणतेही 2। गुण 2। उदाहरणार्थ दार, चमकदार। 1. पणा, प्रामाणिकपणा। 1. पारिवारिक। 3. पण, बालपण। प्रश्न चौथा अ, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग कर। गुण 2. 1. माग काढणे, शोध लावणे। गावात होणाऱ्या चोरीचा माग काढण्याचा निर्णय रामूने घेतला। 2. दिलासा मिळणे। आकाशात काळे ढग दिसताच शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा मिळाला। प्रश्न चौथा ब, खालील प्रश्नांचे उत्तर 3-4 वाक्यात लिही। गुण 2। उत्तर प्रश्न कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर कविता ही दुर्गम भागात राहणारी होती। पाण्यासाठी तिला वणवण फिरावे लागत होते। अनवाणी पायाने चालून लाकूड फाटा तिला गोळा करावे लागत होते। अशा कष्टप्रद अनुभवांमुळे तिचे पाय कणखर बनले। धन्यवाद। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2022-23 इयत्ता 5वी विषय हिंदी। गुण 20।
प्रश्न पहला अ, रिक्त स्थानों की पूर्ति करो। 3 अंक है। 1, राजा टिम्ब टिम्ब के मंत्री जगतराम बूढ़े हो चुके थे। उत्तर मंगलसेन। 2, खेतों बागों मैदानों में टिम्ब टिम्ब पहुंचाती बूंदे। उत्तर है हरियाली। 3, नहीं काटना मुझको तुम, मैं इतने टिम्ब टिम्ब दे देता। सुख। प्रश्न पहला ब, नीचे दिए गए शब्द वही फिर से लिखिए, कोई भी 2। कटहल, थपकी, आंचल 2 गुण है। प्रश्न दूसरा अ, चित्र देखकर उचित नाम लिखो। पहला चित्र है उल्लू, दूसरा चित्र है लहसुन, तीसरा चित्र है साइकिल और चौथा चित्र है ठप्पा। प्रश्न दूसरा ब, किसने किससे कहा। आप पहले अपने जैसे सेवाभावी, परोपकारी और ईमानदार मंत्री का चुनाव कर लीजिए। राजा मंगल सिंह ने मंत्री जगतराम से कहा। तीसरा अ, एक वाक्य में उत्तर लिखो। 1, बूंदे किसको शीतलता पहुंचाती है। बूंदे गर्मी से तपते लोगों को शीतलता पहुंचाती है। 2, हवा शुद्ध कौन करता है। नीम का पेड़ हवा शुद्ध करता है। 3, राज्य का नया मंत्री कौन हुआ। उत्तर कर्मवीर राज्य के नए मंत्री बने। प्रश्न तीसरा ब, विराम चिन्हों को पहचान कर उनका उचित नाम लिखो। 2 मार्क 2 गुण है। 1, ठीक और कोई आज्ञा, अल्पविराम प्रश्नवाचक। 2, चलिए भोजन तैयार है। उत्तर है अल्पविराम। प्रश्न चौथा अ, शब्द और चित्रों की उचित जोड़ियां लगाओ। पहला चित्र फुलवाली, दूसरा चित्र कुम्हार और तीसरा चित्र है पंसारी। प्रश्न चौथा ब, कोष्टक में दिए वर्णों से रिक्त स्थानों की पूर्ति करो। औ, मी, थ, सु। 1, मिरज। 2, थकान। 3, सुगर और 4, औरत। धन्यवाद। अगर ये वीडियो आपको अच्छा लगा तो लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1, इयत्ता 5वी, विषय इंग्रजी, गुण 20। क्वेश्चन नंबर 1 ए, कॉपी द वर्ड विथ प्रॉपर लाईन। इथे शब्द दिलेला आहे, वर्ड दिलेला आहे आणि ते जसंचा तसा पुढच्या ओळीमध्ये लिहायचा आहे। 4 रेघी ओळी आहेत, त्याचा वापर करून ते शब्द जसेच्या तसे लिहायचे आहे। पॅरट, लेफ्ट, स्कूल, हाऊस। क्वेश्चन नंबर 1 बी, राइट द वर्ड दॅट राइम विथ द फॉलोइंग वर्ड्स। एनी 2 मार्क्स आहेत। रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत। यमक जुळणारे शब्द। 1, पॉट, पॉट, कॉट, हॉट। 2, कॅन, मॅन, बॅन, फॅन। 3, लास्ट, ब्लास्ट, कास्ट, वास्ट। Question number 2 A, join the proper word and pictures. Any 3 मार्क्स आहेत। इथे एक उंदीर आहे
आणि तो टोपीच्या आत आहे, तर ती आपल्याला जोडी लावायची आहे. त्याला जोडी लागते इन. दुसऱ्या चित्रामध्ये उंदीर टोपीच्या आत जाऊन बसलेला आहे, त्याला जोडी लागते अंडर. तिसऱ्या चित्रामध्ये उंदीर टोपी वर आहे, तर त्याला जोडी कुठली लागेल? ऑन. चौथ्या चित्रामध्ये उंदीर टोपीच्या पाठीमागे आहे, तर त्याला कुठली जोडी लागेल? बिहाइंड. क्वेश्चन नंबर 2B. कॉपी द नेम्स ऑफ मंथ. एनी 2 मार्क्स. या ठिकाणी आपल्याला मंथची नावे जशीच्या तशी पाहून लिहायची आहे. 1 एप्रिल, 2 मार्च, 3 नोव्हेंबर. क्वेश्चन नंबर 3A. Fill in the appropriate dates and days. खाली पहा yesterday, today, tomorrow. याप्रमाणे आपल्याला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. 1 या ठिकाणी आपल्याला मध्ये दिलेला आहे मंडे, म्हणजे टुडे मंडे. येस्टरडेला आहे संडे आणि टुमॉरो आहे ट्यूजडे. दुसरा आहे वेनसडे. वेनसडे येस्टरडेला आहे, म्हणजे टुडेला कुठला येणार? थर्सडे आणि टुमॉरो फ्रायडे. या पद्धतीने आपल्याला ते लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3B. राईट डाऊन एनी 3 meaningful commands you can make from A and B. 3 marks. A आणि B चा वापर करून तुम्ही कमांडची वाक्य या ठिकाणी लिहायची आहेत. या ठिकाणी आपल्याला अनेक वाक्य आपण या ठिकाणी लिहू शकतो. पहिल्यांदा लिहूया आपण सिट डाऊन, 2 स्टँड अप, 3 वॉक स्लोली. याप्रमाणे आपण आणखीन वाक्य लिहू शकतो. रन फास्ट, टर्न अराउंड, लुक ॲट द डोअर. क्वेश्चन नंबर 4A. Complete the following using any suitable options from those given below. 3 marks. वरचे ऑप्शन्स पाहून आपण खाली वाक्य तयार करायचे आहेत. 1 I don't know. 2 he doesn't have a sister. 3 it doesn't grow tall. याप्रमाणे आपण आणखीन वाक्य तयार करू शकतो. क्वेश्चन नंबर 4B. Complete the questions and make a proper sentence. 2 marks. Complete the question. प्रश्न पूर्ण करायचा आहे आणि वाक्य तयार करायचं आहे. 1 Where is my डॅश. Where is my मदर म्हणू शकतो. Where is my बॅग म्हणू शकतो. Where is my पेन्सिल. Where is my बुक. याप्रमाणे आपण वाक्य तयार करू शकतो. दुसरं Where is your बुक. Where is your बुक. Where is your स्कूल. Where is your पेन. Where is your मदर. Where is your बॅग. याप्रमाणे आपण वाक्य तयार करू शकतो. वेअर इज युअर स्कूल. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2022-2023 इयत्ता 5वी विषय गणित गुण 20. प्रश्न पहिला अ. खालील संख्या अक्षरात लिही. गुण 2. 2 इथे संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 5,42,407.
ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे, त्याला 1 गुण आहे. 5,42,407. दुसरी संख्या बघा, 7,83,000. 7,83,000. प्रश्न पहिला ब. खालील संख्या रोमन संख्या चिन्हात लिही. कोणतेही 4. गुण आहेत 2. या ठिकाणी बघा, आंतरराष्ट्रीय अंकात लेखन. पुढे आहेत 4, 6, 8, 16 आणि 15. आता ह्या संख्या आपल्याला रोमन संख्यामध्ये लिहायच्या आहेत. रोमन संख्या चिन्हात लेखन 4, 6, 8, 16 आणि 15. प्रश्न पहिला क. खालील संख्या अंकात लिही. गुण 1. 4,13,007. ही संख्या आपल्याला अंकात लिहायची. 4,13,007. प्रश्न दुसरा अ. खालील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिही. गुण 2. या ठिकाणी संख्या दिलेली आहे 2,45,980. 4 ही संख्या दशहजार स्थानी आहे, त्याची आपल्याला स्थानिक किंमत आहे 40,000. दुसऱ्या गणितामध्ये 85,45,980. या ठिकाणी आपल्याला 8ची स्थानिक किंमत लिहायची आहे. 8ची स्थानिक किंमत आहे 80 लाख. प्रश्न दुसरा ब. संख्यांचा लहान मोठेपणा ओळखून चौकटीत च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठा यापैकी योग्य चिन्ह लिही. गुण 3. 1. 34,959. दुसरी संख्या आहे 37,685. 34,959 ही 37,685 पेक्षा लहान आहे. त्याचं चिन्ह येणार लहान. दुसरी संख्या आहे 3,80,576 आणि दुसरी संख्या आहे 3,08,489. याच्यामध्ये 3,80,576 ही संख्या 3,08,489 पेक्षा मोठी आहे, म्हणून त्याचं चिन्ह येणार असं. तिसरी संख्या 50,500 आणि दुसरी संख्या आहे 8,489. याच्यामध्ये 50,500 ही संख्या मोठी आहे. प्रश्न तिसरा अ. उभी मांडणी करून खालील वजाबाकी कर. गुण 3. या ठिकाणी खाली आपल्याला 3 उदाहरणे दिलेली आहेत. ती उभी मांडणी करून आपल्याला वजाबाकी करायची आहे. ती या पद्धतीने केलेली आहे, ते पहा. प्रश्न तिसरा ब. खालील संख्या विस्तारित रूपात लिही. गुण 2. 1. 38,45,879. ही संख्या आपण विस्तारित रूपामध्ये लिहूया. दुसरी संख्या 50,987. प्रश्न चौथा अ. खालील बेरीज कर. गुण 2. या ठिकाणी आपल्याला उभे पद्धतीने आपण या ठिकाणी बेरीज करूया.
प्रश्न चौथा ब, खालील रिकाम्या जागी योग्य उत्तर लिही. कोणतेही 3. गुण 3. देवनागरी संख्याचिन्हात, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात आणि संख्येचे अक्षरी लेखन. पहिलं बघा गणित. 2359. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात 2359 आणि अक्षरी लेखन 2359. आता आपण दुसरी संख्या बघूया. 32,756. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात 32,756. ती संख्येचे अक्षरी लेखन 32,756. तिसरी संख्या बघा. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेलं आहे 67,859. हे आपल्याला देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे 67,859. तीच संख्या आपल्याला अक्षरी लिहायची आहे 67,859. तिसरी संख्या चौथी 1034. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये पहा 1034. संख्येचे अक्षरी लेखन 1034. पाचवं गणित पहा. या ठिकाणी संख्येचे अक्षरी लेखन केलेले आहे 27,855. देवनागरी संख्याचिन्हात 27,855 आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात 27,855. धन्यवाद. जरा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आकार 1 मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2022-23 इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास. गुण 20. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. गुण 3. 1. आपले सामाजिक जीवन टिंब आधारे चालते. उत्तर. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. 2. पृथ्वीचे बाहेरील कवच टिंब आहे. उत्तर. पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे. 3. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंब म्हणतात. उत्तर. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात. पहिला ब, चूक की बरोबर ते लिही. गुण 2. 1. नाकतोडा गवत व पाणी खातो. बरोबर. 2. सूर्य हा ग्रह आहे. चूक. प्रश्न दुसरा अ, प्रत्येकी 2-2 नावे लिही. गुण 3. 1. 2 सजीवांची नावे. उत्तर. गाय, बैल, बकरी, माणूस, ससा, उंट, साप इत्यादी. यापैकी 2 नावे तुम्ही लिहायची आहेत. 2. पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे. तलाव, सरोवर, नद्या, समुद्र इत्यादी. 3. कुटुंबातील 2 मूल्ये. प्रामाणिकपणा, सहिष्णु वृत्ती, स्त्री पुरुष समानता इत्यादी. प्रश्न दुसरा ब, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही. गुण 2. 1. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. 2. वातावरण म्हणजे काय? उत्तर. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. प्रश्न दुसरा क, कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या? अस्पृश्यता, सती, बालविवाह, लग्नात हुंडा घेणे इत्यादी अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या. गुण 2. प्रश्न तिसरा अ,
खालील चौकटीत लपलेल्या ग्रहांच्या नावांना गोल कर. कोणतेही 2. गुण 2. या ठिकाणी आपल्याला ग्रहांच्या नावांना गोल करायचे आहे. त्या चौकटीमध्ये शोधायचे. पहिल्यांदा बुध, नंतर युरेनस, शुक्र, प्रश्न 3 ब. रिकाम्या जागी योग्य उत्तर लिही. गुण 2. 1. मराठीतील इसवी हा शब्द टिंबटिंब या नावाशी संबंधित आहे. मराठीतील इसवी शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. 2. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. प्रश्न 4 अ. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिही. गुण 2. 1. एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर. एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. 2. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती तास लागतात? उत्तर. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. प्रश्न 4 ब. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिही. गुण 2. 1. प्राणी परपोषी असतात. 2. प्राणी हालचाल करतात. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.